गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच या श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, जीवनामध्ये भरलेलं घर आहे ना आणि सुंदर मन आहे हे फक्त समाधानी व्यक्तीचंच असतं। कारण तो व्यक्ती स्वतःकडे जे काही आहे ना त्यामध्ये खुश असतो आणि इतरांचं वाईट व्हावं हा विचार तो कधीच करत नाही। म्हणजे मनुष्याचं समाधानी असण्याचं उत्तर काय आहे बरं? दुसऱ्याचं भलं करणं म्हणजे स्वतःचं भलं होईल। पण मनुष्याचं सुंदर मन कधी होईल बरं? जेव्हा त्याचं मन एकचित्त होईल। आणि हे मन एकचित्त कधी होतं बरं? समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आयुष्य संपावं तर अशा ठिकाणी येऊन संपावं की टाळ्या वाजवता वाजवता लोक रडले पाहिजेत। म्हणजे काय बरं? म्हणजे आपल्या जीवनामध्ये एवढं श्रेष्ठत्व निर्माण व्हावं ना की आपला मृत्यू व्हावा आणि आपल्याला न ओळखणारा सुद्धा रडावा। आपलं एवढं श्रेष्ठत्व निर्माण झालेलं आहे का? प्रत्येकानं कधीतरी विचार करावा। आपण दरवेळेला भगवंताकडे मागत असतो की मला धन दे, संपत्ती दे, पण स्वतःच्या देहाचा कधी विचार केला आहे का? स्वतःच्या या अमृतवाणीचा कधी विचार केला आहे का की आपण लोकांसमोर काय आहोत, लोक आपल्याबद्दल काय म्हणतात? आपण जेव्हा आपल्यामुळं दुसऱ्याच्या संसारामध्ये सुख निर्माण होतं ना तेव्हा भरपूर आशीर्वाद मनुष्याच्या जीवनामध्ये निर्माण होतात। आणि हे आशीर्वाद आहेत ना तेच आपले पुण्य आहेत। आपण पुण्य मात्र वेगळ्याच गोष्टींना म्हणतो आणि आयुष्यभर हे जीवन जगतो। म्हणजे काय? म्हणजे अनुभवाने एक शिकवण दिलेली असते, कुणाच्या चुका उणीवा शोधत बसू नका, ते नियतीवर सोडून द्या, हिशोब तुम्ही करू नका। पण आपण काय म्हणतो? जर एखादा चुकला ना तर आपण स्वतः शिक्षा द्यायला बघतो। पण समर्थांनी काय सांगितलेलं आहे बरं? ते सर्व भगवंतावर सोडून द्या। कोण चुकतो कोण बरोबर आहे ना ते भगवंत पाहून घेईल। कारण ही सृष्टी भगवंताने निर्माण केलेली आहे, तुला सुद्धा भगवंताने निर्माण केलेलं आहे। तुला शिक्षा द्यायची की माफ करायचं हे भगवंत पाहून घेईल ना। आपण कोण आहोत बरं? आपण इथे कर्म करण्यासाठी आलेलो आहोत आणि हे कर्म आपल्या या जीवनामध्ये घडायला हवं। आणि ते कर्मसुद्धा सुंदर जर झालं ना तर मनुष्याच्या जीवनामध्ये भगवंताचा वास निर्माण होत असतो। म्हणजे पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो ना, त्याचं प्रमाण जो प्रयत्न करतो त्याला यशाची, सुखाची, आनंदाची वाट सापडत असते। म्हणजे नशिबापेक्षा कर्तृत्वावर जास्त विश्वास असायला हवा। कारण उद्या येणारी वेळ आहे ना आपल्या नशिबामुळं नाही तर आपल्या कर्तृत्वामुळं येणार आहे। पण मनुष्य मात्र नुसता नशिबावर अवलंबून राहत असतो। कारण का बरं? कारण समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, हा मनुष्य त्याच्या जीवनामध्ये जो श्रीमंत मनुष्य आहे ना त्याच्यासोबतच राहतो, गरिबाला तो भाव देत नाही। पण कुणाची गरिबी बघू नका, कारण गरिबीच्या घरी जितका मान मिळतो ना तितका श्रीमंताच्या घरी कधीच मिळत नाही। म्हणून कोणी जर तुमचा मित्र असेल, नातेवाईक असेल, जर पैशाने जर गरीब असेल ना तर त्याला हिणवीत जाऊ नका, त्याची चेष्टा करू नका। कारण गरिबी हे आहे ना, गरिबी धनसंपत्ती कधी तुमच्याकडे जाईल कधी दुसऱ्याकडे जाईल सांगता येत नाही।
म्हणून पैसे नाहीत म्हणून त्याला कमी समजू नका. त्याच्यामध्ये पण एवढी शक्ती आहे ना, तुम्हाला तो विकत घेऊ शकतो. आणि समर्थांनी सांगितलेलं आहे ना, गरीब जेव्हा मनुष्य असतो ना, त्याच्याकडे एवढं प्रेम असतं की प्रेमाने तुला विकत घेऊ शकतो. पण श्रीमंत मनुष्य काय करतो बरं? जिथे त्याला इज्जत नसते ना, तिथेच तो वारंवार जातो. पण एखादा गरीब त्याला इज्जत देत असेल, तिथे तो अजिबात जात नाही. म्हणजे तो स्वतःचीच किंमत करत असतो ना. समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, जीवनामध्ये सोबत कितीही लोक असू द्या, शेवटी संघर्ष स्वतःलाच करावा लागतो. म्हणून अडचणीत आधार शोधू नका, स्वतःला भक्कम बनवायची ताकद ठेवा. पण मनुष्य मात्र इतरांवर अवलंबून राहतो आणि त्याच्या जीवनाची अधोगतीच होते ना. बघा, आपल्या घरातला मुलगा असू द्या, बघा आपण जेव्हा कामावर कुठे जायला निघतो ना, नवीन जॉब असतो, तेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये एकच डोक्यामध्ये असतो, माझा मित्र जर माझ्यासोबत असेल ना, तरच मी जॉबला जाईल, तरच मी शाळेत जाईल. पण समर्थांनी सांगितलेलं आहे, जेव्हा तुम्ही स्वकर्तृत्वावर कोणती गोष्ट करताना, तेव्हा तुम्ही जीवनामध्ये सक्सेसफुल होता. तुम्हाला भक्ती मार्गामध्ये सुद्धा देवाचा छंद लागतो, देवाचा लळा लागत असतो. म्हणजेच कोणतीही गोष्ट स्वकर्तृत्वावर करायला सुरुवात करा. कारण स्वकर्तृत्वावर केलेलं कोणतंही काम आहे ना, जीवनामध्ये सुख निर्माण करत असतं, जीवनामध्ये आनंद निर्माण करत असतं. म्हणून आपले शब्द सौम्य असावं. कारण हे आपले शब्द आहेत ना, जीवनामध्ये अपार श्रीमंती निर्माण करत असतात. म्हणजे काय? म्हणजे बोलत राहा, भेटत राहा. मरायचं तर सर्वांनाच आहे, मरावा कोणाला वाटत नाही. पण आजची परिस्थिती कशी आहे बरं? अन्न सर्वांना हवं आहे, पण शेती करावीशी कोणाला वाटते का? बघा, आपण आपल्या कधीतरी मुलीचं आपल्या घरामध्ये मुलगी असते, जेव्हा आपण तिचं लग्न करायला घेतो ना, तेव्हा आपल्या अपेक्षा काय असतात बरं? त्या समोरच्या नवरदेवाला भरपूर जमीन असावी, भरपूर प्रॉपर्टी असावी, त्याचा गाडी बंगला असावा, पण त्याची शेती असावी असं सुद्धा वाटतं. पण त्या शेतीमध्ये काम करावं असं तुला वाटतं का बरं? कधीतरी मुलींनी सुद्धा या गोष्टीचा विचार करायला हवा की त्याला शेती हवी आहे, मग ती शेती विकायला हवी आहे का? म्हणजे कधीतरी केल्यानं होत आहे, केलंच पाहिजे. पण तुम्ही स्वतः मेहनत करणार आहात का? दुसऱ्याच्या संपत्तीवर असा डोळा ठेवून जी मुलगी लग्न करते ना, तिचा संसार कधीच चांगला होत नाही. म्हणून प्रत्येक मुलीनं मी करेल, माझ्या नवऱ्याला मी मदत करेल, मी पूर्ण संसार उभा करेल, त्याच्या खांद्याला खांदा लावून माझा संसार सुखाचा होईल, असे विचार ज्या मुलीच्या असतात ना, ती संसार व्यवस्थित पार करते. म्हणजे स्वामी म्हणतात ना, एखाद्याचे उपकार नाही फेडता आले तरी चालतील, पण एखाद्यानं आपल्यासाठी काय केलं आहे ना, त्याची जाणीव मात्र आयुष्यभर ठेवायला हवी. काही मनुष्य जीवनामध्ये असतात कसे, जीवनामध्ये असा एक आपल्या काळ येतो ना की बघा, पुढे सर्वत्र अंधार दिसू लागतो, आपले नातेवाईकसुद्धा आपल्याला सोडून जातात, आपले पूर्ण परिवारसुद्धा आपल्याला सोडून जातो. तेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये फक्त अंधकार निर्माण होतो. आणि तेव्हा कधीतरी एखादा न पाहिलेला मनुष्य असतो, तो कधीतरी आपण त्याच्याशी बोललेला असतो, आणि तेव्हा तो आपल्याला देवास्वरूप एवढी मदत करतो. मग तो भगवंतच आहे ना. पण त्याला कधी गरज पडली ना, तर आपण त्याची उपकार विसरून जातो. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, मनुष्याला आयुष्य जगायला जेव्हा जमेल ना, तेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये समाधानसुद्धा निर्माण होईल. पण ह्या आयुष्य नक्की जगायचं कसं? मृत्यूची वेळ येते तरीसुद्धा मनुष्याला माहीत होत नाही. म्हणजे काय बरं? समर्थांनी सांगितलंच आहे ना, न चिडता न रागवता. ज्याला कोणाला सांगायला जमलं ना, त्यालाच आयुष्य जगायला जमलं. कारण का बरं? कारण समोरच्यावर चिडचिड करणं खूप सोपं आहे, पण त्याचं मन न दुखवता त्याला ती गोष्ट पटवून सांगणं ना,
ते खूप अवघड असतं ना. पण ज्याला ही गोष्ट जमते तोच खऱ्या जीवनामध्ये समाधान निर्माण करत असतो. म्हणजे काय बरं? म्हणजे जीवनामध्ये मनुष्याचा पैसा कमी आहे का? जिथे पाहावा तिथे पैशामधून मनुष्य न्हावून निघतो. म्हणजे एक वेळ असा होता की मनुष्याच्या जीवनामध्ये पैसा नव्हता, पण प्रेम एवढं होतं ना की पैशाची त्याला कळत नसे की पैसा माझ्या जीवनात जरी नसेल ना तरी मला कसली फिकीर नाही. बघा, अन्न मिळत नसं एक वेळचं, पण समाधान एवढं होतं ना. कुटुंबातला प्रत्येक मनुष्य काळजी करत असे की माझ्या प्रत्येक कुटुंबाला सदस्याला अन्न मिळालं पाहिजे, प्रेम मिळालं पाहिजे. पण आताची परिस्थिती तशी राहिली आहे का? आता मनुष्य फक्त स्वतःचं कसं भागलं जाईल ना, स्वतः कसा आनंदी राहिला जाईल हेच फक्त पाहतो. म्हणजे काय बरं? म्हणजे जीवनामध्ये पैसा भरपूर आलेला आहे, पण नाती मात्र या मनुष्यापासून तुटून चाललेली आहेत. समर्थांनी सांगितलंच आहे ना, मनुष्याच्या जीवनामध्ये हा गुंता एवढा वाढलेला आहे ना की सोडवणं कठीण झालेलं आहे. म्हणजे काय बरं? म्हणजे गुंता झाला ना की तो हळूहळू सोडवावा. मग तो दोऱ्याचा असो किंवा स्वतःच्या मनातील विचारांचा असो. पण जर संयम नसला ना की दोरा तुटून जातो. पण जर संयम असेल तर दोरा कधी तुटेल का बरं? कधीच तुटणार नाही. कारण हे जीवन आहे ना, जीवनामध्ये आयुष्यामध्ये संयम असणं खूप गरजेचं आहे. ज्याप्रमाणे श्रीकृष्ण स्वारींच्या जीवनामध्ये संयम होता आणि या संयमाच्या जोरावर बघा अर्जुन नातेवाईकांशी युद्ध करायला तयार होता का? पण अर्जुनाला ज्ञान दिलं की तू धर्माच्या बाजूने वाग, तू धर्माचं कार्य करशील तर तुला नातेवाईक समोर तुला दिसणार नाही, फक्त तुला ते शत्रू दिसतील. तेव्हाच म्हणजे अर्जुन युद्ध करायला तयार होता का? पण श्रीकृष्ण स्वारींनी संयमाचा त्याला धडा दिला की अर्जुना, तुझ्या समोर जे आहे ना या जीवनाचं सार वाढलेलं आहे. आणि त्या जीवनाचं सार आहे ना, जर तू आता निर्णय घेतला नाहीस तर तुझ्यासुद्धा जीवनाची अधोगती होऊ शकते. ज्याप्रमाणे बघा त्या साईडला कर्ण होता आणि इकडे अर्जुन होता. अर्जुन आणि कर्णामध्ये काय फरक होता बरं? अर्जुन धर्माचं कार्य करत होता आणि कर्ण धर्माचं कार्य करत नव्हता. तो त्याची मैत्री जपत होता. इकडे अर्जुन बघा स्वतःचे नातेवाईक असताना सुद्धा त्यांच्याशी युद्ध करत होता. म्हणजे समर्थांनी आपल्याला काय सांगितलं आहे बरं? जेव्हा धर्म बुडला जातो ना तेव्हा हा मानव वंशसुद्धा संपुष्टात येतो. म्हणून धर्म बुडला जाऊ नये, म्हणून धर्माची साथ आपण कधी सोडू नये. म्हणून माणसाच्या जीवनामधील संयम आहे ना तो खूप महत्त्वाचा आहे. जेव्हा मनुष्याच्या जीवनामधील संयम तुटतो तेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये दुःखच निर्माण होतं. आणि आजचा या कलियुगातला मनुष्य आहे ना एवढा तापट स्वभावाचा झालेला आहे, एवढा अहंकारी लोभी झालेला आहे. त्याचं कारण काय आहे बरं? कारण तो दुःखातून निर्माण झालेलं खातो. तो दुसऱ्याच्या संसारामध्ये दुःख निर्माण करतो. मग त्याच्या संसारामध्ये सुख होईल का बरं? कधीच निर्माण होणार नाही. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, तुम्ही भक्ती कमी केली तरी चालेल, पण दुसऱ्याच्या जीवनामध्ये सुख जेव्हा निर्माण करताना तेव्हा खरी भक्ती घडत असते. खरं ज्ञान तुम्हाला मिळत असतो, खरे आशीर्वाद तुम्हाला मिळत असतात. म्हणजे समर्थांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे, श्रीकृष्ण स्वारींचं तुम्ही चरित्राचा अभ्यास केला ना तर तुम्हाला दिसून येतं की श्रीकृष्ण स्वारींसारखा संयमी बघा तुम्ही कोणाला पाहिलं आहे का? श्रीरामांसारखा संयमी तुम्ही अजून कोणाला पाहिलं आहे का? कारण भगवंत आहे ना, भगवंताकडे संयम आहे. म्हणून आपल्याला सुद्धा संयमी राहायला त्यांनी सांगितलेलं आहे. ग्रंथामधून काव्यामधून सर्व ठिकाणाहून या मनुष्याने संयमी कसं राहावं हेच केलं जातं ना. म्हणून आपण श्रवण करतो, निरूपण ऐकतो.
उपासना करतो ते कशासाठी करतो बरं? आपलं मन पवित्र व्हावं, आपलं मन निर्मळ व्हावं, आपण संयमी व्हावं. श्रीकृष्ण स्वारी बघा, त्यांच्या मुकुटामध्ये मोरपंखसुद्धा धारण करतात. पण तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का, ते मोरपंख का धारण करतात बरं? एक दिवस कृष्णाने आपली बासरी वाजवून सर्वांना झोपेतून उठवण्याचा निर्णय घेतला. जेव्हा तो बासरी वाजवत होता तेव्हा सर्व प्राणी मंत्रमुग्ध झाले. बघा, इथे आपल्याला दिसून येतं की 2 वेळा मनुष्य झोपेतून उठतो. एक उठतो कर्कश आवाजाने आणि एक उठतो गोडा आवाजाने. आणि आपला स्वभाव तसा असावा की आपल्या जीवनामध्ये गोड आवाजाने माणसं आपल्या जवळ आली पाहिजेत. पण आपण मात्र कर्कश आवाजामध्ये प्रसिद्ध असतो. मग आपल्या जीवनामध्ये अधोगती घडल्याशिवाय राहील का बरं? बघा, आपण पाहत होतो एक दिवस कृष्णाने आपली बासरी वाजवून सर्वांना झोपेतून उठवण्याचा निर्णय घेतला. जेव्हा तो बासरी वाजवत होता ना, तेव्हा सर्व प्राणी मंत्रमुग्ध झाले आणि कृष्णाकडे आले आणि नाचू लागले. डोंगरावरून सर्व प्राणी खाली आले आणि बासरीच्या सुरात मोहित झाले. दररोजच्या नियमाप्रमाणे त्यांनी बासरीच्या सुरांचा आनंदसुद्धा घेतला आणि बासरीचे सूर आणि संगीतानं त्यांच्या मनाला स्पर्श केला होता. समर्थांनी सांगितलंच आहे ना, जेव्हा भगवंत आपल्या आसपास येतो ना, तेव्हा अशी ऊर्जा निर्माण होते की आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण होतो. आपल्या जीवनामध्ये असं काहीतरी नवीन घडल्यासारखं वाटतं. आपल्या शरीरावरचे केस उभे राहतात. बघा, कधीकधी तुम्ही पाहिलं असेल, जेव्हा आपण उपासनेला बसतो ना, तेव्हा आपल्या शरीरावरचे केस उभे राहिलेले असतात. म्हणजे या काही संकेत आहेत ना, ते संकेत आपण ओळखले पाहिजेत की भगवंत आपल्या आसपास आलेला आहे आणि आपण त्याचं रूप पाहण्यासाठी उपासनेमध्ये तल्लीन झालेलो आहोत. बघा, आता आपण पाहूया की श्रीकृष्ण स्वारी आहेत ना, ते मोरपंख का धारण करायचे? वनवासाच्या काळामध्ये माता सीतेला तहान लागली होती. तेव्हा श्रीरामाने सर्वत्र बघितलं, पण पाणी कुठेच मिळेना. सर्वत्र जंगलच दिसत होतं. तेव्हा श्रीरामानं पृथ्वी मातेला प्रार्थना केली की जेथे कुठे पाणी असेल ना, तेथे जाण्याचा मार्ग आम्हाला दाखव. तेव्हा तेथे एक मयूर तेथे आला. मयूर म्हणजे कोण? मयूर म्हणजे मोर. श्रीरामाला म्हणाला, येथून थोड्याशा अंतरावर एक जलाशय आहे, चला मी आपणास दाखवतो. पण मार्गामध्ये मी उडत उडत जाईल आणि आपण चालत येणार, त्यामुळं चुकामुकसुद्धा होऊ शकते. म्हणून मी मार्गात एक एक पंख टाकत जाईल, त्यामुळे आपणास मार्गसुद्धा मोकळा होईल आणि आपण जलाशयापर्यंत जवळसुद्धा पोचाल. बघा, आपणास माहीत आहे ना की मयूर म्हणजे पंख, म्हणजे हे एक विशेष काळी आणि एक विशेष ऋतूमध्ये पंख तुटू पडतात. पण मोराच्या इच्छेविरुद्ध पंख निघत असतील ना, ही त्याचा मृत्यू होतो. आणि तेच झालं, त्याचं पंख निघत होते, त्यामुळं त्याचा मृत्यूचा काळसुद्धा जवळ आला होता. तेव्हा मोर म्हणाला की मी किती भाग्यशाली आहे की जो जगाची तहान भागवतो, त्या प्रभूची तहान भागवण्याचं मला सौभाग्य प्राप्त झालेलं आहे. माझं जीवन आहे ना, माझं धन्य झालेलं आहे. आता मरताना माझी काही इच्छा शेष राहिली नाही आहे. तेव्हा मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामानं त्या मयूरास म्हटलं की माझ्यासाठी जे मयूरपंख तुझ्या इच्छेविरुद्ध काढून मार्गामध्ये टाकलेस ना, त्यामुळं तुझे माझ्यावर ऋण झालेलं आहे. आणि जो ऋणानं बंद झाला आहे ना, हे ऋण मी पुढच्या अवतारामध्ये नक्की फेडेल आणि माझ्या कृष्ण अवतारात तुला माझ्या माथ्यावर धारण करेल. त्यानुसार पुढच्या अवतारामध्ये श्रीकृष्ण अवतारामध्ये त्यांनी आपल्या माथ्यावर मयूरपंख धारण करून हे वचन मयूराचे ऋण उतरवले. म्हणजे काय बरं? म्हणजे आपल्या ज्या गोष्टी घडत असतात ना, जीवनामध्ये ज्या गोष्टी निर्माण होत असतात, त्याला मागच्या जन्माचा पुरावा हा नक्कीच असतो.
कधीकधी आपण म्हणतो की माझ्या जीवनामध्ये एवढी गरिबी का आहे बरं. बघा, कधीकधी आपल्याला असं सुद्धा वाटतं की एखादा वाईट कर्म करूनसुद्धा तो श्रीमंत आहे. तसं का आहे बरं? कारण मागच्या जन्मीचे त्याचे काही कर्म असतात ना, ते त्या गोष्टीकडे त्याला नेत असतात. पण त्यानं या जन्मात कसं वागावं हे त्याचे कर्मच ठरवत असतात. म्हणजेच जर मागच्या जन्मामध्ये त्याने भरपूर पुण्यकर्म केलेले असतील तर त्याला या जीवनामध्ये श्रीमंती येते, धन प्राप्त होतं. पण या जीवनामध्ये जर तो श्रीमंतीचा वाईट मार्गाने वापर करत असेल तर त्याची अधोगती व्हायला वेळ लागणार नाही. आता तुम्ही म्हणाल, आमच्या जीवनामध्ये गरिबी का आहे बरं? तुमच्या जीवनामध्ये गरिबी आहे ना. बघा, तुम्ही मागच्या जन्मीचा काही अर्थ घेऊ शकता. मागच्या जन्मी तुम्ही कोण होता किंवा काही नव्हता ही गोष्ट वेगळी राहिली. पण या जन्मामध्ये तुम्हाला चांगले कर्म करायचे आहेत. या जन्मामध्ये तुम्हाला भक्तिमार्ग करायचा आहे, तुम्हाला नामस्मरण करायचं आहे. हे तुम्ही अजिबात विसरू नका. 2 वेळची उपासना तुमच्या हातून घडलीच पाहिजे. म्हणजे येणाऱ्या जन्मामध्ये आपलं जीवन व्यवस्थित होईल. आता येणारा जन्म कसा असेल ही वेगळी गोष्ट आहे. पण आताचा हा कलियुग आहे ना, या जन्मामध्ये तुम्ही जे चांगलं केलं ना तर पुढच्या काळामध्ये सुद्धा तुमच्यासोबत चांगलंच घडणार आहे. आणि जर एखाद्याला तुम्ही फसवणूक केली तर तुमच्या जीवनाची सुद्धा फसवणूक होणार आहे. म्हणजे कलियुग असा आहे, या जन्मात करायचं आणि याच जन्मात फेडायचं. म्हणून दुसऱ्याला दुःख देताना तुम्ही विचार करायला हवा. कारण का बरं? जीवनामध्ये आपली ही सुख दुःखाची दरी आहे ना, ती वारंवार येतच असते ना. कुणाच्या जीवनामध्ये लेट येते, कुणाच्या जीवनामध्ये लवकर येते. पण आयुष्याचं हे गणित आहे ना, फार अनमोल आहे. तुकाराम महाराजांनी सुंदर वर्णन केलेलं आहे. संसाराच्या पायी देवा आठवत नाही, कुणी नाही रे कुणाचे. एकलेची यायचे एकलेची जायचे, यम येतील बांधून नेतील, जण तोंडाकडे पातील. तुका म्हणे बोलू काही, देहावरती सत्ता नाही. म्हणजे काय बरं? मनुष्य हा संसारामध्ये एवढा गुंतलेला आहे ना, त्याला स्वतः काय करतो ना, बघा, नुसता पैशाच्या पाठीमागे धावत सुटतो. म्हणजे हा पैसा काही खायचा आहे का? समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जेवढं पैशाने आपलं पूर्ण आयुष्य जगता येईल एवढे पैसे कमवले ना, तेव्हा पैसे कमवणं मनुष्याने बंद करायला हवं. तेव्हा भक्ती मार्गामध्ये राहायला हवं. भक्ती मार्गामध्ये आपलं जीवन पूर्णतः जगायला हवं. पण मनुष्य तसा करतो का? कधीच करत नाही. माझ्या बायकोसाठी करावं, माझ्या मुलासाठी करावं, म्हणजे पूर्ण आयुष्यभर पैशाच्या मागे तो फिरत राहतो. आणि नंतर मृत्यूची वेळ येते ना, तेव्हा त्याच्या जीवनामध्ये अधोगतीशिवाय दुसरं काही राहतं का बरं? काहीच नाही ना. म्हणून मनुष्यानं बघा, भक्तिमार्ग स्वीकारला पाहिजे. भक्ती मार्गामध्ये आपलं मन रमवलं पाहिजे. कारण अजूनही वेळ गेलेली नाही. स्वतःवर जर विश्वास ठेवला ना आणि नित्यनेमानं उपासना केली, नित्यनेमानं चांगली कर्म केली, नियमांमध्ये राहिला, तर तुमच्या जीवनाचं सोनं व्हायला वेळ लागणार नाही. समर्थांनी सांगितलंच आहे ना, तुमची कधी क्रिया पलटेल ना सांगता येत नाही. फक्त तुम्ही नियमांमध्ये राहायला हवं. फक्त तुम्ही तुमच्या कर्मांमध्ये राहायला हवं. कारण का बरं? कारण या उपासनेमध्ये हे सामर्थ्यच तेवढं आहे की मनुष्याच्या जीवनामध्ये कधी रंकाचा राजा बनून जाईल ना, तुम्हाला कळणार सुद्धा नाही. म्हणून अजूनही वेळ गेलेली नाही. भगवंताला शरण जा, तुमच्या जीवनामध्ये कल्याणच निर्माण होईल. तुमच्या जीवनामध्ये सुखच निर्माण होईल. जे काही दुःख असतील ना, काही काळांतराने ते जाणार आहेत. अशी अपेक्षा ठेवून मनुष्याने नित्यनेमाने चांगले कर्म करावेत. तुमचं जीवनाचं भलंच होईल. जय जय रघुवीर समर्थ.